नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला राकेश इथे ईश्वरी येतोय का नाही ते बघतोय. त्याच्या हातामध्ये ना गुलाबाचं फूल आहे. त्या गुलाबाच्या फुलाकडे बघतो आणि ईश्वरी येताना दिसतेय का असं म्हणून रिक्षाच्या आडानं बघतोय. तर आपली ईश्वरी आपल्याच विचारांच्या तंद्रीत येते, रडत येते ती. आणि ती जवळ आल्यानंतर राकेश एकदम तिच्या समोर ना असा हात पुढे करतो आणि ते गुलाबाचं फूल पुढे करतो. तर ईश्वरी त्याच्याकडे 2 मिनिटं बघते. तर राकेश आता शॉक झालाय की ईश्वरी रडतीये हे बघून. त्यामुळे तो सुद्धा असा एकदम तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, ईश्वरीजी काय झालं तुम्हाला? आणि मग म्हणतो, तुम्ही ते अश्रू पुसा आधी, तुमच्या डोळ्यामध्ये मला ते अश्रू अजिबात सहन होत नाहीत ईश्वरीजी, अश्रू पुसा आधी असं म्हणून अगदी हे करतो. मग ईश्वरी डोळे पुसते त्याच्या म्हणण्याला मान देऊन. आणि आता कसं असं म्हणून राकेश म्हणतो. आणि मग त्याच्यासमोर राकेशना तिच्यासमोर असं गुलाबाचं फूल देतो आणि म्हणतो, घ्या घ्या तुमच्यासाठीच आणलंय. मग ईश्वरी सुद्धा होय नाही करत ते फूल घेते. आणि मग त्याच्यानंतर राकेशना खिशातून अजून एक वस्तू काढतो, ती म्हणजे कॅडबरी काढतो आणि हे पण घ्या असं म्हणून सांगतो. ईश्वरी त्या दोन्ही वस्तू म्हणजे गुलाबाचं फूल आणि कॅडबरी घेते आणि थँक्यू असं म्हणून हसते. तर राकेश म्हणतो, तुमच्या चेहऱ्यावर हे असं गोल्ड स्माईल शोभून दिसतं, तुम्ही असं रडत बसू नका, म्हणजे अश्रू चांगले दिसत नाहीत तुमच्या चेहऱ्यावर. बरं आता मला सांगा की नेमकं काय झालंय, सांगाल का तुम्ही मला? तर ईश्वरी म्हणते, राकेशजी एखाद्या व्यक्तीबद्दल ना आपल्या मनामध्ये ना खूप आदर असतो किंवा खूप काही चांगल्या गोष्टी असतात. एखाद्या घटनेमुळे आपण त्या व्यक्तीला आपल्या मनामध्ये आढळाचं स्थान देतो, खूप वरची स्थान देतो. आणि त्याच्यानंतर अचानक असं आपल्याला कळतं की तो माणूस त्या माणूस नाही तर राक्षस आहे किंवा सैतान आहे असं आपल्याला कळतं अचानक एके दिवशी. त्यावेळेला काय करायचं असं म्हणून ती अशी इमोशनल होऊन रडतीये. आणि मग ती पुढे म्हणते, त्याला फक्त आपल्याला वाईट झालेलंच बघायचं आहे आपलं असं म्हणून तिथे रडायला लागते. आणि मग त्याच्यानंतर राकेश म्हणतो, ईश्वरीची कोणाबद्दल बोलताय तुम्ही असं विचारतो तो. तर आता ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि मग त्याच्यानंतर ती नाव सांगायचं का नाही विचार करते आणि सांगते, अर्णव राजे शिर्केबद्दल बोलतेय मी असं म्हटल्यानंतर राकेशच्या चेहऱ्यावर आनंद येतो बरं का. आणि तो म्हणतो, ईश्वरीजी मी तुम्हाला याआधी म्हटले की तो माणूस त्यातलाच आहे अहो. बरं मला सांगा यावेळी काय केलंय त्यांनी, काय झालंय नेमकं? तर इकडे ईश्वरी त्याला सांगते, राकेशजी ज्या व्हायरल व्हिडिओमुळे मी इथे मला माझं घर, माझे आई बाबा, माझे शहर सोडावं लागलं, तो व्हिडिओ त्या अर्णव राजे शिर्केने मुद्दाम व्हायरल केल्याचं कळलंय मला आज. मग राकेश म्हणतो, काय सांगते तुम्ही ईश्वरीजी? आणि मग आता राकेशच्या मनात उकळ्या फुटताय पण तो असं काही दाखवत नाहीये. आणि मग तो पुढे म्हणतो, अहो ईश्वरीजी तो अर्णव राजे शिर्के ना असा खुनशीच आहे. मी सांगितलं ना तुम्हाला की तो त्याच्या सगळ्या कॉम्पिटिटर्सना सुद्धा असं एक एक करून संपवलंय. तुमच्यासारखी इतकी निरागस भोळी मुलगी त्याच्यासारखी खूप सोपं टार्गेट आहे हो असं म्हणून राकेश सांगतो. तुम्हाला कळणारे नाही असे गेम्स तो रोज खेळत असतो अर्णव राजे शिर्के असं म्हणतो. आणि मग सांगतो, आणि शहाण्या माणसाने ना त्याच्यापासून लांब राहिलेलंच बरं. आता ईश्वरी पण विचारात पडली आणि तिला विचारात बघून राकेश म्हणतो, तुम्ही सुद्धा लांब राहा त्याच्यापासून असं म्हणून. आणि मग म्हणतो पुढे, ईश्वरीजी मला तुमची ही अवस्था अशी बघवत नाही हो. तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा किती आनंद होता तुमच्या चेहऱ्यावर आणि बघा आता तुमचा चेहरा कसा कोमेजून गेलाय. या ओठांवर फक्त गोड स्माईलच शोभून दिसतंय असं तो म्हणतो आणि असं वेगळ्या नजरेनं बघतोय. आणि या डोळ्यात फक्त आनंद. पण ईश्वरी त्याची म्हणजे नजर ओळखत नाहीये. तर राकेश म्हणतो, माझं एवढीच म्हणणं आहे की तुम्ही प्लीज आनंदी राहा कायम, आणि त्यासाठी तुम्हाला एक सुचवू का? तर ईश्वरी त्याला सुचवा म्हणते. तर राकेश तिला सांगतो, ही नोकरी सोडा तुम्ही असं म्हणून ईश्वरीला सांगतोय. आणि आता ईश्वरी सुद्धा तोच विचार करते, काय प्रेक्षकांनो ईश्वरी नोकरी सोडेल का? तर राकेश म्हणतो पुढे, एवढं मोठं नुकसान केलंय त्या माणसाने तुमचं, कसं तुम्ही त्याचं म्हणजे कशासाठी काम करताय असं राकेश तिला विचारतो. तर ईश्वरी पण सांगते की हो त्या अर्णव राजे शिर्केने मला रिझाईन पण करायला सांगितलंय. मग राकेश म्हणतो, हो मग करून टाका लगेच रिझाईन. नाही म्हणजे कशाला उगाच त्याच्याजवळ जाऊन तोच त्रास सहन करायचा ना ईश्वरीजी. म्हणजे हे बघा तुम्ही एवढा डिसिजन घेतलाही असेल रिझाईन करायचा, हे मी वेगळं सांगायची गरज नाहीच आहे तुम्हाला, पण तेव्हा तुमचं ठरलंही असेल ना त्यात नोकरीच्या बाबतीत काय करायचंय ते, म्हणजे कळतंय ना तुम्हाला मी काय सांगतोय ते. तर ईश्वरी पण मान डोलावते की हो म्हणून. मग बरं राकेशजी मी येते जरा आता असं म्हणून ईश्वरी म्हणते. आणि मग त्याच्यानंतर राकेश सांगतो, हो काळजी घ्या ईश्वरीजी असं सांगतो. आणि ईश्वरी गेल्यानंतर राकेश बघा कसं म्हणतो, चॉकलेट वगैरे खा तुमच्यासाठीच आणले असं आणि ईश्वरीला हाक मारून सांगतो. आणि मग मनातल्या मनात विचार करतोय,
काहीही न करता देवच पावला म्हणायचा असं त्याच्या मनात विचार येतोय. आणि वा वा वा, नशीब साथ द्यायला लागलंय राकेशजी तुमचं, असं म्हणून आता स्वतःच कौतुक करतोय. बघूया आता राकेश पुढचा प्लॅन काय करणार आहे ते. तर ईश्वरी एकटी इकडे झाडाखाली बसलेली आहे. तिच्या मनात सारखे तेच विचार येत आहेत जे की लावण्याने तिला सांगितलं होतं की ती क्लिप अर्णव राजे शिर्केनेच व्हायरल केली होती, जिच्यामुळे तुला तुझं घर, तुझे आई बाबा सगळं सोडून इथे यायला लागले ईश्वरी असं. आणि मग त्याच्यानंतर अर्णव राजे शिर्केने स्वतः कबूल केलेलं असतं ते आठवतं. हे जे काही तू आता म्हणालीस ना की ते सगळं मीच केलंय म्हणून, असं ते सगळं बोललेलं परत तिला आठवतंय. आणि लावण्य तिला जे काही सांगते की तुला नोकरी सोडायला लागेल, म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट असेल तर तू नोकरी सोडशील. तर नम्रता ईश्वरीला तिकडे आपल्याच विचारात बसलेली बघते आणि तिला पण समजत नाही की नेमकं काय झालंय, म्हणून ती ईश्वरीच्या जवळ येऊन इथे बोलायला बसते. बघूया आता नम्रताला ईश्वरी सगळं सांगते का ते. नम्रता विचारते ईश्वरीला, ईशू काय ग, आज ऑफिसमधनं आल्या आल्या इथे येऊन बसलेस तू, आज माझ्या बडबड बावलीला काय झालंय असं विचारते. ती एवढी गुमसुम काय आहे असं म्हणून विचारते ईश्वरीला. क्या माजरा काय आहे मॅडम असं म्हणून विचारते. ईशू अगं, तर ईश्वरी रडते आणि एकदम ना खूपच रडायला लागते. ईश्वरी काही बोलत नाही आणि डायरेक्ट नाही ते ताईला मिठी मारते, म्हणजेच नम्रताला मिठी मारते. तर नम्रता म्हणते अगं काय झालंय इशू, इशू इशू शांत हो, आधी शांत हो, काय झालंय सांग मला असं म्हणून म्हणते नम्रता. तर ईश्वरी म्हणते ताई ताई अगं, इंदोरच्या फॅशन शोची क्लिप जी काही व्हायरल करणारा माणूस अर्णव राजे शिर्केच होता गं, दुसरं तिसरं कोणी नव्हतं असं म्हणते ती. आणि आता हे सगळं ऐकून नम्रताला धक्का बसलाय. ती म्हणते काय, तर लगेच ईश्वरी म्हणते हो ताई, अगं तो फॅशन शो मी मुद्दामून फ्लॉप केला असं वाटलं म्हणून त्याने त्याच्या लोकांना ती क्लिप व्हायरल करायला लावली आणि आपल्याला आईबाबांना आपलं घर सोडून इथे यावं लागलं असं ईश्वरी म्हणते नम्रताला. लोक आपल्या आईबाबांना वाटेल ते बोलले आणि त्याचं कारण फक्त हा माणूस होता असं म्हणते. तर नम्रता म्हणते इशू, इशू काय बोलतेस तू हे सगळं. तर ईश्वरी म्हणते की हो ताई, अगं ती क्लिप व्हायरल झाल्यानंतर आपल्या आईबाबांना किती त्रास झालाय ना, हे मी कधीच नाही विसरू शकत ग. आज आपल्याला आपल्या घरापासून इतकं लांब राहावं लागतंय, याचं कारण हा अर्णव राजे शिर्के आहे असं इथे ईश्वरी परत एकदा नम्रताला सांगते. म्हणते या माणसामुळे एका दिवसात आपली जिंदगी बदलून गेली ग. मग त्याच्यानंतर नम्रता म्हणते अगं पण मीडिया समोर तुझी बाजू घेणारा हाच माणूस होता ना. तर ईश्वरी म्हणते ताई अगं माझ्यासाठी नाही केलेलं, स्वतःच्या इमेज, स्वतःच्या आणि कंपनीच्या इमेज वाचवण्यासाठी हे सगळं केलंय त्याने. अगं तो खूप वाईट माणूस आहे ताई, खूप वाईट माणूस आहे असं म्हणून सांगते. तर नम्रता म्हणते इशू, इशू हे बघ तू रडू नकोस, तू शांती से मी काय बोलते ते ऐकून घे. तर ईश्वरी म्हणते ताई अगं तो माणूस नाही, राक्षस आहे राक्षस, अगं त्याला कोणाची काही पडलेलीच नाहीये. तर नम्रता तिला समजवण्याचा प्रयत्न करते, हे बघ तो असा काय आहे, ह्याचं काहीतरी कारण असेल की नाही. मग ईश्वरी म्हणते काय कारण असणार आहे. तर नम्रता म्हणते इशू तू जे बोलतेस ते कदाचित बरोबरही असेल, पण हे बघ तुला एक सांगू का, मी त्या दिवशी मीडियासमोर बोलताना मला त्या माणसाच्या डोळ्यात कुठेतरी सच्चाई दिसली अगं असं म्हणून नम्रता बाजू घेते त्याची. अगं आपले बाबा कायम एक गोष्ट सांगतात, ती विसरलीस का तू, प्रत्येक माणसाला परिस्थिती घडवते, प्रत्येक माणूस काही वाईट नसतो ग असं म्हणून. मग त्याच्यानंतर इथे ईश्वरी म्हणते एवढं वाईट, एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद होऊ शकेल एवढं वाईट. तर नम्रता म्हणते इशू अगं मला माहिती नाही, पण त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं असेल म्हणून तो असा वागत असेल आणि असंही होऊ शकतं ना असं म्हणून नम्रता तिला समजायचा प्रयत्न करते. तर ईश्वरी म्हणते ते काय मला माहिती नाही, पण माझं एक ठरलंय बघ ताई असं म्हणून. तर नम्रता म्हणते काय. तर ईश्वरी म्हणते तो जर इतका पत्थर दिल आणि निर्दयी वागू शकेल तर मी सुद्धा तशीच वागू शकते ना असं म्हणून. आणि आता बघूया काय करणार आहे ईश्वरी. आणि मग माझा डिसिजन झालाय म्हणते आणि पुढे म्हणते मला नीट समजलंय मला काय करायचंय असं म्हणून. प्रेक्षकांनो काय करेल ईश्वरी आता, अर्णवला ताळ्यावर आणेल का नवीन स्टोरी काहीतरी घडेल, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ईश्वरीने नेमका काय डिसिजन घेतला आहे ते बघण्यासाठी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर प्रेक्षकांनो इकडे ऑफिसमध्ये आकाश विचारतोय दादा मी काल ऐकलं की ईश्वरी देसाईला. तर लगेच अर्णव म्हणतो तो प्रॉब्लेम निघून गेला ऑफिसमधनं आकाश. मग त्याच्यानंतर म्हणजे तू काय तिला, तर मी तिला काही नाही सांगितलं असं म्हणून सांगतो, पण आय एम व्हेरी शुअर की ती आता ऑफिसमध्ये परत येणार नाही असं अर्णव सांगायला आणि गुड मॉर्निंग सर असं म्हणत ईश्वरीनं ऑफिसमध्ये एंट्री घ्यायला. आणि आकाश ईश्वरीकडे आता शॉक होऊन बघतोय, त्याचबरोबर अर्णव सुद्धा शॉक होऊन तिच्याकडे बघतोय बरं का प्रेक्षकांनो. आणि ईश्वरीने जी एंट्री घेतली ना ती एकदम असं प्रसन्न हसत आणि हातामध्ये फुलं वगैरे घेऊन एंट्री घेतली आहे, त्यामुळे दोघं तर अजून शॉक होऊन बघतायत तिच्याकडे. ईश्वरी त्याच्या जवळ येते, ती पण आधी बघते उभं राहून आणि मग त्याच्यानंतर ती पुढे पुढे चालत येते आणि बघा अर्णव ईश्वरीला काय म्हणतोय ते.
ईश्वरी परत एकदा गुड मॉर्निंग सर असं म्हणते आणि मग अर्णव तिच्याकडे बघतो, त्या फुलांकडे बघतो आणि मग तो म्हणतो आय हेट फ्लावर्स असं म्हणून, मला फुलं नाही आवडत असं म्हणतो. मग ईश्वरी म्हणते पण ही फुलं मी तुमच्यासाठी नाहीच आणलेली सर असं म्हणून. आता अर्णवचा पचका झालाय बरं का प्रेक्षकांनी. आकाश तिकडे हसतोय. मग ईश्वरी पुढे सांगते अहो खाली एक मुलगी नाही फुलं विकत होती, कोणीच तिच्याकडून फुलं विकत घेत नव्हतं, मी म्हटलं आपण घेऊया, तेवढंच तिला हातभार लावला जाईल म्हणून मी घेतलेत, निदान तिला एक वेळचं खायला तरी मिळेल असं म्हणून ईश्वरीने सांगितल्यानंतर आकाश मात्र अर्णवच्या झालेल्या पचक्यावर इथे हसतोय. आणि मग इकडे अर्णव निघून जातो ईश्वरीचं बोलणं ऐकून. तर आकाश ईश्वरीकडे बघतोय आणि दोघं एकमेकांकडे हसतात. वेलकम असं म्हणून इकडे आकाश निघून जातो. तर ईश्वरी पण स्वतःकडे बघते आणि हसते. आता बघूया पुढे काय काय होणार आहे ते. तर प्रेक्षकांनो अर्णव केबिनमध्ये बसलाय आणि तो त्याच्याचं पेपर वेट ते गोल गोल फिरवतोय आणि त्याला ते आठवतंय की ईश्वरी कशी त्याच्याशी बोलली होती ते. आणि ईश्वरी त्या पेपर वेटकडे म्हणजे तो गोल फिरवतोय त्या पेपर वेटकडे बघते आणि मग त्याच्यानंतर ती म्हणत असते, ते आठवते त्याला की तो एक व्हायरल व्हिडिओ केल्यानंतर लोकांनी ज्या नजरेनं माझ्याकडे बघितलंय ना ते तुम्हाला नाही माहिती, हे सगळं अर्णवला आठवतंय बरं का. आणि अर्णवचं आपलं चाललंच आहे अजून गोल गोल फिरवायचं. तर आधी स्वतःच्या बिझनेससाठी एका मुलीच्या जिंदगीशी खेळलात तुम्ही आणि मग त्याच मुलीच्या बाजूने उभं राहण्याची तुम्ही नाटकं केलीत वगैरे, जे काही ईश्वरी बोललेली असते ते सगळं आठवतं. मग ईश्वरी त्याला हाक मारते सर म्हणून आणि मग काय काम आहे असं म्हणून ती विचारते ईश्वरी अर्णवला. अर्णव तिच्याकडे बघतच राहिलाय बरं का तिनं मध्ये थांबवल्यानंतर. आणि पण तरी सुद्धा त्याला आठवते की तुम्ही माझे गुन्हेगार आहात. आणि ईश्वरीने त्याला म्हटलेलं आठवते की गुन्हेगाराकडे बोलायला काहीच नसतं शेवटी असं सगळं. मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो कालपर्यंत तुझ्या आयुष्याचा मी विलन होतो, तुझा गुन्हेगार होतो आणि आज त्याच विलनच्या ऑफिसमध्ये येऊन त्यालाच विचारतेस काय काम आहे म्हणून. तर अर्णव जे काही बोललेला असतो, मी जर इतका वाईट आहे, मी तुझं आयुष्य बर्बाद केले, तुझा गुन्हेगार आणि विलन आहे तर तू मग इथे नोकरी का करतेस असं म्हणून तो विचारतो. आणि मग त्याच्यानंतर ईश्वरीला तो विचारतो कशाला आलीस. तर ईश्वरीना त्या लॉकेटकडे बघते आणि त्या लॉकेटकडे बघून झाल्यानंतर ती म्हणते की मी यासाठी आले म्हणून. मग अर्णवचं सुद्धा लक्ष त्या लॉकेटकडे जातं आणि मग ती म्हणते माझं लॉकेट, याच्यासाठी मी परत आले, ईश्वरी परत सांगते. आणि ती म्हणते सर तुमच्यासाठी ते फक्त लॉकेट आहे पण माझ्यासाठी माझे आई बाबा आहेत ते असं म्हणून ती सांगते ईश्वरी. आणि मग पुढे म्हणते की माझ्या आईने हे लहानपणी माझ्या गळ्यात घातलं होतं आणि माझ्या आईबाबांसाठी मी काहीही सहन करू शकते म्हणून मी इथे परत आली असं म्हणून ती आपला निर्णय सांगते. आणि मग पुढे म्हणते मला काम सांगा सर असं म्हणून. मग त्याच्यानंतर वेल इन दॅट केस असं म्हणत अर्णव तिला काहीतरी वेगळंच सांगणार असतो. तोपर्यंत अर्णवचा फोन वाजतोय, त्यामुळे ते बोलणं अर्धवट राहते आणि ईश्वरी आता ते फोनवर काय बोलतायत ते बघते. तर अर्णव येस म्हणून पुढे फोनवर बोलायला चालू करतो आणि ईश्वरी त्या लॉकेटकडे बघते. आणि मग अर्णव त्या फोनवर म्हणत असतो काय हाऊ इज दिस पॉसिबल असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर ते US फॅशन हाऊसचं प्रेझेंटेशन 4 दिवसानंतर होणार होतं ना. ओके 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 मी सगळी तयारी करतो, प्रेझेंटेशन उद्याच होईल वगैरे असं अर्णव सांगतो. आणि मग त्याच्यानंतर बघा प्रेक्षकांना आता ईश्वरी सुद्धा एकदम शॉक होऊन बघते आणि तिला काम हवं होतं तर ते काम मिळेल का प्रेक्षकांना, काय होणार. तर अर्णव डायरेक्ट इथे उठून ऑफिसमध्ये म्हणजे बाहेरच्या साईडला आलाय. तर सगळे आता बाकीचे कलिग्स वगैरे जे काही आहेत एम्प्लॉईज ते उभे राहिलेत. आणि मग अर्णव म्हणतो अटेन्शन काहीच एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. आकाशला सांगतो पटकन घरी जा आणि कॅटलॉग घेऊन ये, USच्या फॅशन हाऊसचं डील ऑलमोस्ट क्रॅक होतंय. मग आकाश पण म्हणतो ग्रेट. आणि मग इकडे अर्णव सांगतो तू घरी जा आणि कॅटलॉग घेऊन ये, वी नीड टू वर्क इन हरी असं म्हणून. आणि कुठल्या आणायचे ते मी मेसेज करतो आणि कम फास्ट असं म्हणून सांगतो आता. आणि मग अर्णव पुढे सांगतो सो आपली मेजर असाइनमेंट जी काही आहे ती प्रीपोन झाली आहे. 4 दिवसानंतर USच्या एका फॅशन हाऊससाठी आपण जे ट्रेडिशनल वेअरचं प्रेझेंटेशन करणार होतो ते आपल्याला उद्या करायचं आहे. सो वी नीड टू स्पीड अप. 4 दिवसांचं काम तुम्हाला 24 तासात करायचं आहे असं तो सांगतो. आणि ईश्वरी सगळे नोट करत घेऊन असते. तर तो पुढे सांगतो कपड्यांची क्वालिटी, डिझाईन, डिटेलिंग, फिनिशिंगच्या बाबतीत मला कुठलाही कॉम्प्रोमाइज नको आहे. सात्विक फॅशनचे कपडे US मार्केटमध्ये जाणार आहेत आणि हा गोल्डन चान्स मला मिस करायचा नाही आहे असं म्हणून तो सांगतो. आणि इट्स अ $15 मिलियन डील असं सांगतो. आणि एवढी मोठी रक्कम ऐकून सगळ्यांनाच इथे आनंद होतो. तर अर्णव म्हणतो येस यू हर्ड इट राईट, 50 मिलियन्सचे डील आहे हे, गो फॉर इट. कलर्स ट्रेंडी, फॅब्रिक एक्सपर्ट क्वालिटी आणि कॉस्ट्युम सगळे एकदम सगळे कलर्स वगैरे सगळं फ्रेश हवं जे याआधी कोणीच पाहिलं नसेल. आणि मग तो लावण्याला बोलवायला सांगतो आतमध्ये आणि केबिनमध्ये येतो आपल्या. तर आता केबिनमध्ये आल्यानंतर बघूया पुढे काय काय होतंय ते.
ईश्वरी सुद्धा तिथे आले आणि आता लावण्या येते आणि म्हणते AR हे मी काय ऐकतेय, आपले फॉरेन डेलिगेट्स उद्याच येत आहेत असं म्हणते ती पुढे. आणि मग अर्णव सुद्धा म्हणते येस यू हर्ड इट लाईट आणि आपलं प्रेझेंटेशन डिस्कस करायचं आपल्याला. मग इकडे ईश्वरी म्हणते सर उद्याच्या प्रेझेंटेशनसाठी मी काय काम करू असं तिने प्रश्न विचारलाय. आणि आता लावण्या तिच्याकडे रागाने बघते आणि म्हणते इतकं सगळं होऊन सुद्धा ही मिडल क्लास इथे कामावर आली आणि काय काम करू म्हणून विचारते. तर लगेच अर्णव म्हणतो तुझ्यासाठी एक इम्पॉर्टंट काम आहे. मग ईश्वरी म्हणते सांगा ना सर, आणि लिहून घ्यायला म्हणजे राईट डाऊन करायला हे करत असते. तेवढ्यात अर्णव म्हणतो उद्या ऑफिसमध्ये यायचं नाही असं म्हणून तो डायरेक्ट सांगतो. त्यामुळे ईश्वरीचं तोंड बंद होतं. तर लावण्याला इथे खूप आनंद होतोय आणि मग ईश्वरी म्हणते काय. मग इकडे अर्णव परत सांगतो यू हर्ड इट राईट, उद्या तुला सुट्टी आहे. मग ईश्वरी म्हणते उद्या बिझनेस डेलिगेट येणार आहेत, तरी पण बरीच कामं असतील तरी पण. मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो एक्झॅक्टली म्हणूनच मी तुला सांगतोय की मला उद्या कुठलंही म्हणजे तुला ऑफिसमध्ये नको आहे आणि मला डिझास्टर मशीन आणि नॉईज पोल्युशन नको आहे मला उद्या ऑफिसमध्ये असं सांगतो. आणि तिचं असं बोललेलं ऐकून ना अर्णवनं असं बोललेलं ऐकून ना लावण्याला हसायला येते. तर इकडे तुला उद्या पेड लीव्ह आहे असं म्हणून सांगतो. तर अहो पण सर असं म्हणून इकडे ईश्वरी परत बोलायचा प्रयत्न करते. तर लगेच लावण्या म्हणते काही लोकांना ना सेल्फ रिस्पेक्ट अजिबात नसतो. हो ना AR असं म्हणून आता ती ARला विचारते आणि ईश्वरीकडे बघून अशी मान वेगळ्या दृष्टीनं हलवते. आणि मग त्या दोघांचं बोलणं चालू होतं. अर्णव सांगतो लावण्याला की मिस्टर मेहतांना फोन लाव वगैरे. आणि आता बघूया उद्या तर ईश्वरीला यायचं नाही म्हणून सांगितलंय, नेमकं काय काय घडणार. आणि इथे प्रेक्षकांना नवीनच प्लॅनिंग चालू आहे बरं का. वल्लरी आणि लावण्या दोघी गाडीमध्ये बसल्या आहेत इथे आणि दोघींचं प्लॅनिंग सुरू आहे. लावण्या सांगते US डेलिगेशन समोर उद्याचं प्रेझेंटेशन ARच देणार, त्यात 2 गोष्टी ठरलेल्या आहेत. मग इकडे वल्लरी म्हणते कुठल्या. तर लावण्या म्हणते फर्स्ट प्रेझेंटेशन सक्सेसफुल होणार आणि दुसरं सेकंड त्याचं क्रेडिट ARला मिळेल. मग लगेच वल्लरी म्हणते अगं पण आकाशला मी. तर लावण्या म्हणते आकाशला प्रेझेंटेशन करून द्यायचं, तुमचा प्लॅन सक्सेसफुल होणार नाही होऊ शकत. तर का. तर इकडे असे इम्पॉर्टंट डील AR स्वतः हँडल करतो असं म्हणून इकडे लावण्या सांगते. मग वल्लरी म्हणते तिला की पण अर्णव उद्या ऑफिसला वेळेवर पोचलाच नाही तर लगेच लावण्या म्हणते व्हॉट डू यू मीन, नेमकं काय चालू आहे तुमच्या डोक्यात, ARला काही झालं ना तर असं म्हणून. त्याच्यानंतर वल्लरी म्हणते अगं तू खुळी आहेस का, फक्त उद्याचा दिवस अर्णव ऑफिसला वेळेवर पोचणार नाही तर असं म्हटलं मी. तर लावण्या पण इथे विचार करते. मग वल्लरी सांगतो उद्या अर्णव ऑफिसला वेळेवर पोचलाच नाही तर तू आणि आकाश दोघं मिळून प्रेझेंटेशन देऊ शकताय ना. मी तर म्हणते की उद्याची ही मोठी बातमी व्हायलाच पाहिजे. जर तुम्ही काम करताय तर त्याचं श्रेय तुम्हाला मिळायला नको का असं म्हणून. तर लगेच लावण्या म्हणते वेट हे क्रेडिट वगैरे घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. मला फक्त आणि फक्त अर्णवमध्ये इंटरेस्ट आहे. मला AR हवाय म्हणून मी हात मिळवणी केली तुमच्याशी. तर वल्लरी पण म्हणते बरं ग बाई दॅट इज दॅट असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर लावण्या म्हणते ते सगळं सोडा पण AR ऑफिसला उशिरा येणं इज नॉट पॉसिबल, शक्यच नाही. तर लगेच वल्लरी म्हणते की शक्य आहे, मी एक ऑलरेडी प्लॅन बनवलेला आहे असं म्हणून. मग वल्लरी पुढे म्हणते त्या प्लॅननुसार उद्या अर्णव ऑफिसला वेळेवर पोचणार नाही. ते काय म्हणता ग तुम्ही इंग्लिशमध्ये डार्क्स माय वर्ड्स. तर लगेच लावण्या म्हणते मार्क माय वर्ड असतं ते. मग वल्लरी परत म्हणते की हां तेच ते दॅट इज दॅट असं म्हणते ती. आणि मग इथे खुनशी हसते स्वतःशीच आणि दोघे आता उद्याच्या प्लॅनिंगच्या विचारात आहेत. तर इकडे बघा प्रेक्षकांनो ईश्वरीची कशी चिडचिड चालली आहे. ती झाडू मारते, कचरा काढते आणि म्हणते की ऑफिसमधली कामं नाहीत ना तर घरातली तरी कामं करा, पण वेळेचा सदुपयोग तर झालाच पाहिजे ना. तर लगेच इकडे नम्रता रद्दी पण घेऊन येते आणि मग विचारते नम्रता इशू काय झालं, इतकी चिडचिड का करतेस. तर ईश्वरी म्हणते अगं आज ऑफिसमध्ये एक मोठं प्रेझेंटेशन आहे आणि त्या भडकूचंदने मला म्हणजेच त्याच्या PAला सुट्टी दिली. का माहिती आहे. तर मला वाटते का, कारण त्याला असं वाटतंय की मला एकही काम नीट जमत नाही, मी सतत गोंधळ घालत असते, मला काहीच नीट येत नाही. मग नम्रता म्हणते जाऊ दे ग इशू, त्याला जे वाटतंय त्याने तुला काही फरक पडतोय का. तर ईश्वरी म्हणते बिलकुल नाही, कोण आहे तो. तर नम्रता म्हणते नाही ना, मग सोडून दे. बरं मी एक रद्दी देऊन आले. मग ईश्वरी म्हणते ताई थांब मीच जाऊन देऊन येते ती रद्दी, घरी बसून विचार करत बसण्यापेक्षा ना बाहेरची कामं केलेली बरी असं म्हणते. आणि मग आता ते ईश्वरी त्या रद्दीच्या पिशव्या उचलते
तर वल्लरी आता फोनवर बोलते कुणाशी तरी, ती म्हणते नीट आहे कारण उद्या इथून निघाला की मी तुला कॉल करेन. त्याच्या रोजच्या रस्त्यावर ट्रॅफिक लागलं की तो आपोआप दुसरा रस्ता घेईल आणि ते ट्रॅफिक लागायचं काय कारण असेल ते तुला माहिती आहे ना, असं म्हणून विचारते परत. आणि मग गुड असं म्हणते आणि मग म्हणते एकदा का तो दुसऱ्या रस्त्याने लागला की मग त्या रस्त्यावर त्याची गाडी पंक्चर व्हायला हवी, खेळ घेतलेत का असं विचारते ती. गुड असं म्हणते. आणि तसंही तो रस्ता कमी रहदारीचा आहे, शिवाय तिथे नेटवर्क सुद्धा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्याचं लोकेशन ट्रेस करता कुणालाच येणार नाही आणि त्याचा कुणाला कॉलही जाणार नाही असं म्हणते. थोडक्यात काय तर अर्णव ऑफिसला पोचताना असंख्य अडचणी निर्माण झाल्या पाहिजेत, कळलं, आणि मला हलगर्जीपणा झालेला अजिबात चालणार नाही असं सांगते ती फोनवर. ठेव फोन असं म्हणते आणि स्वतःशीच इथे खुनशी असते. आणि आता तिचा प्लॅनिंग तर फुल प्रूफ झालेला आहे बरं का प्रेक्षकांनो. बघूया हे प्लॅनिंग किती सक्सेसफुल होतोय आणि अर्णव या सगळ्या अडथळ्यातून मात करत ऑफिसला वेळेवर पोचतोय का त्याचं प्रेझेंटेशन मिस होतंय, काय काय होतंय बघूया. प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये सहज तसं झालेलं दाखवलंय बरं का इथे. आणि इकडे ईश्वरी स्वतःशीच बडबडते, फॉरेनहून लोक येणार आहेत आणि मीच नाहीये. तर प्रेक्षकांनो तिथे मंजिरी आली आहे भेटायला तिला आणि अर्णव सुद्धा धापा टाकत जाताना इकडे ईश्वरीला दिसतोय. तर इकडे उद्याच्या भागात प्रेक्षकांनो वल्लरी सांगते आकाशला की तू आणि लावण्यात दोघं मिळून हे प्रेझेंटेशन करा. आणि तर आकाश शॉक होऊन वल्लरीकडे बघतोय. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये ईश्वरीने जेव्हा अर्णवला सर म्हणून हाक मारली तेव्हा अर्णव सुद्धा एकदम शॉक होऊन ईश्वरीकडे बघतोय. काय होईल, अर्णव ईश्वरीची मदत घेईल का, जाणून घेऊया त्याच्यासाठी बघत राहा.